हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, आपण सकारात्मक असलो की कशा गोष्टी पण सकारात्मक घडतात, घटना कशा सकारात्मक होतात. म्हणून आपण कायम पॉझिटिव्ह कसं असायला पाहिजे ह्याच्याबद्दल घडलेली घटना एक मी सांगते. आम्ही काय केलं होतं, साईट घेण्यासाठी एका ठिकाणी पैसे आगाऊ दिले होते इन ॲडव्हान्स. उरलेले पैसे जेव्हा सेल डील होईल तेव्हा द्यायचं ठरलेलं होतं. थोडे म्हणजे मोठी अमाऊंट होती. आणि हे बघा, दिलं नाही ते तर साईट आपल्यासाठी कसं राहील ना. जो त्याला आधी पैसा देतो त्याला तो साईट नक्की करणार हे ठरलेलं होतं. म्हणताना आम्ही ठराविक अमाऊंट ते डेव्हलपरला दिली एका साईटसाठी आणि उरलेली अमाऊंट सेल डील झाल्यावर द्यायची ठरलेलं होतं, म्हणजे सेल डीलचे वेळेला. ओके, पैसे देऊन झाले. मग डेव्हलपरचा पत्ताच नाहीये. फोन केला की फोन उचलेना. त्याचे घरी गेला की बायको म्हणणार घरात नाहीयेत, बाहेर गेलेत. आणि फोन स्विच ऑफ पण यायला लागला. आणि मनाला वाटायला लागलं असं का होते. पण मी सारखं म्हणत होते, आमचा पैसा हा कष्टाचा पैसा आहे, त्यामुळे हा पैसा कुठेही बुडणार नाही. माझा पैसा मला मिळणार. अहो, आम्ही न कळत त्याचे घरी गेलो तरी त्याची बायको म्हणायची नाही घरी नाहीत म्हणून. त्यामुळे इन शॉर्ट तो गायबच झालेला होता. म्हणजे फोन केला तरी उचलेना, नंतर तरी फोन स्विच ऑफच यायला लागला. आता प्रत्येकाला काळजी वाटणारच, किंवा आपलं काही आपण कष्टानं मिळवलेला पैसा असतो, काही उद्देशानं गुंतवलेला असतो. त्यामुळे पण माझं मन सांगत होता, नाही, माझा पैसा मला मिळणार, माझा पैसा बुडणार नाही. काही झालं तरी माझा पैसा कुठेही जाणार नाही, माझा पैसा मला येणार. हे मी दिवसाला कितीतरी वेळा म्हणत होते आपले मनाला. नाही, माझा माहीत कुठेही चुकून सुद्धा मी पैसा बुडालाच का, तो आता देणार नाही, एकदा सुद्धा म्हटलं नाही. घरातले बाकी सदस्यांनाही तसं बोलले तरी नाही, असं बोलायचं नाही, माझा पैसा मिळणार आहे, मला माहीत आहे, असं बोलत होते. आणि असेच गेले दिवस, गेले महिने गेले. एक दिवस अचानक ते डेव्हलपरचा फोन आला. तो म्हणाला, सॉरी, असं मी काही तुम्हाला तर साईट म्हणजे प्लॉट देऊ शकणार नाही म्हणजे त्याचंच काम झालं नव्हतं ते ना, जे कोणाकडनं खरेदी करायचं होतं तर. त्यामुळे तुमचे पैसे मी तुमचे अकाउंटवर घालतो. हे बघा किती सरळ, अकाउंटवर घालतो, मला अकाउंट नंबर एवढा मेसेज करा. आम्ही अकाउंट नंबर त्याला दिला. ताबडतोब त्यानं घेतलेले पैसे सगळे आमचे अकाउंटवर जमा केले. म्हणजे हे बघा, आपण पॉझिटिव्ह असलं की आपली कामं होतात. त्यामुळे कायम आपण कधीच नेगेटिव्ह विचार आणायचे नाही, कायम पॉझिटिव्ह विचार आणायचे. हे कशामुळे होते, आपलं सबकॉन्शियस माइंड असते,
त्याला जे तुम्ही सांगाल तर युनिवर्सकडनं तसं मिळवायचा प्रयत्न करते. त्याला कुठलाही चांगलं वाईट कळत नाही. जे तुम्ही म्हणता, तुम्ही बोलता, त्याला सांगता, तेवढं तर मिळवायचं काम करते. सपोज मी सारखं म्हणायचं ते माझे पैसे बुडाले बाबा, माझे पैसे काही मिळणार नाहीये, अमुक तमुक, ते बुडाले असते. पण मी एकदा सुद्धा चुकून सुद्धा बोलले नाही. मी म्हटलं नाही माझे पैसे मिळणार, माझे कष्टाचे पैसे आहेत, माझे पैसे कुठेही जाणार नाही, माझे पैसे मला परत मिळणार. त्यामुळे आपलं सबकॉन्शियस माइंड जे काही आपण त्याला सांगतो तर तो करत असतो. त्यामुळे सबकॉन्शियस माइंडला कायम आपण चांगलं सांगायचं, चांगलं बोलायचं. पूर्वी पण आपल्याला म्हणायचे बघा, वास्तुपुरुष असतो, त्यामुळे जे काही आपण बोलते तर होते. त्यामुळे रोज चांगलं बोलायचं, वाईट बोलायचं नाही. तो वास्तुपुरुष अस्तु अस्तु म्हणतो. अस्तु म्हणताना तुम्ही बोलताना जे काही त्यानं अस्तु म्हणाला की तसेच तसं घडते. म्हणजे पूर्वीचं, परत मी सांगते, कितीतरी गोष्टी आपले ॲन्सेस्टर्स फॉलो करत होते. आपण त्याला एन्शियंट विजडम म्हणतो, तर खरं आहे. फक्त त्याचा विचार करायचा आता आपण वेगळे टाईपनं त्याला नावं देतो. आपण माइंडचा अभ्यास केलाय, सबकॉन्शियस माइंड, अमुक तमुक. पूर्वीचंही तर काही सांगितलं नाही, तेही अगदी थोडक्यात आपल्याला सांगितलेलं होतं. ह्याच्यामुळे मला काय आपले सर्वांना सांगायचं आहे, आपण कायम पॉझिटिव्ह असायला पाहिजे. कुठले नेगेटिव्ह विचार मनात आणायचे नाही, बोलायचे नाही. कोणालाही, आपल्यालाही, लोकालाही. तुम्ही कोणालाही वाईट विचार बोललेत का नाही तर तुम्हालाच वाईट परत येईल. त्यामुळे कोणालाही वाईट बोलायचं नाही, विचार पण करायचे नाही. प्रत्येकाबद्दल चांगला विचार करायचा, म्हणजे आपलं सर्व काही चांगलं होते. हे मी म्हणते एवढं सोपं नाहीये, ह्याला प्रयत्न लागतो. प्रयत्नपूर्वक हे करावं लागते. इवन कोणी काही चुकलं तरी हे वेडा आहेस का म्हणतो, कशाला म्हणावं. जरा आपण स्वतःवर कंट्रोल करायला शिकायला पाहिजे. तुम्ही म्हणाल असं काय म्हटलं म्हणून होते का? हो, का होत नाही? होते. तुम्ही एखादा माणसाला सारखं म्हणा तू वेडा आहेस, तू वेडा आहेस, कायम म्हणा, त्यालाही मग डाऊट पडतो मी वेडाच आहे का काय. त्यामुळे आपण पॉझिटिव्हली विचार करायचं आणि पॉझिटिव्हली बोलायचं. गांधीजींचे 3 माकडांची गोष्ट आहे ना माहीत आपल्याला. ते आपल्याला काय शिकवले? वाईट ऐकायचं नाही, वाईट बोलायचं नाही आणि वाईट बघायचं पण नाही. त्यामुळे हे बघा, आपण परत परत हे सगळं शिकत आलेलो आहोत, पण आपण हे सगळं आपले यूजमध्ये आणत नाही. हे आणण्यासाठी आपल्याला एखादा गुरु लागतो. गुरु म्हणजे मी अगदी हे म्हणत नाही, तुमचं पुस्तक असू शकेल, काही मासिकं असू शकतील. ह्या सगळ्या गोष्टींकडनं आपण सतत सतत आपले मनाला हे क्लिअर करत जायचं. चांगलं छान बोलायचं, छान राहायचं आणि आपण पॉझिटिव्हली बोललं की सगळं काही चांगलं होते, काही वाईट होत नाही. नो डाऊट आपल्याला भीती वाटते, बोलतो तेवढं
इझी नसते. मी सांगितले की चांगली मोठी रक्कम गुंतवलेली होती, एवढी मोठी रक्कम दिलेली असताना वाटणं साहजिक आहे. पण मी चुकून सुद्धा मनाला म्हटलं नाही माझे पैसे बुडतील म्हणून. मी म्हटलं नाही, माझे पैसे बुडणार नाहीत, माझे पैसे मला परत मिळणार, माझे पैसे मला परत मिळणार, हाच मी विचार करत होते आणि हे घडलं. तुमच्या बाबतीत पण अशा घटना घडलेल्या असतील, नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. अच्छा, हॅव ए गुड डे.